नमस्कार. आज आपण भारतीय इतिहासातील एका अशा नावाविषयी बोलणार आहोत. एक असं नाव ज्यांनी समाजाच्या विचारांना अक्षरशः हादरवून टाकलं. एक क्रांतीसूर्य, महात्मा ज्योतिराव फुले. एखादी क्रांती ती नक्की सुरू कुठून होते? काय वाटतं? खरं तर अनेकदा तिची ठिणगी पडते एका छोट्याशा घटनेतून, एका वैयक्तिक अनुभवातून, कधीकधी तर एका अपमानाच्या क्षणातून. एक असा क्षण जो माणसाच्या अख्ख्या आयुष्याची दिशाच बदलून टाकतो. चला, आपण थेट जाऊया 1848 सालच्या पुण्यात. डोळ्यासमोर आणा एक लग्नाची वरात निघालीये, अगदी थाटामाटात. आणि याच वरातीत एक तरुण, ज्योतिराव फुले, आपल्या ब्राह्मण मित्राच्या आनंदात सहभागी झाले आहेत. मित्रांसोबत उत्साहाने चालतायत. पण अचानक काही लोकांची नजर त्यांच्यावर पडते. कुजबूज सुरू होते. अरे, हा तर खालच्या जातीचा आहे, याला काय अधिकार आहे ब्राह्मणांसोबत वरातीत चालण्याचा? आणि बघता बघता सगळ्यांसमोर त्यांना अपमानित करून त्या वरातीतून बाहेर काढलं जातं. हाच तो क्षण होता. एक अपमान, पण तो इतका जिवारी लागला की त्यांच्या संपूर्ण आयुष्यालाच कलाटणी मिळाली. त्याच क्षणी त्यांनी ठरवलं की समाजातली ही जी विषमता आहे ना, तिला मुळापासून उखडून टाकायचं. आणि इथूनच त्यांच्या मनात सामाजिक क्रांतीची मशाल पेटली. एका बंडखोराची जडणघडण. पण या मोठ्या लढ्यासाठी ते तयार कसे झाले? चला, त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात एक नजर टाकूया. तर ज्योतिरावांचा जन्म झाला 1827 साली पुण्यात. पण गंमत बघा, उच्चवर्णीयांच्या दबावामुळे त्यांचं प्राथमिक शिक्षण मध्येच थांबवलं गेलं. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी लग्न झालं, पण शिकण्याची जी जिद्द होती ना, ती त्यांना स्वस्थ बसू देईना. आणि म्हणूनच 1841 साली त्यांनी पुन्हा एकदा शाळेत प्रवेश घेतला आणि आपलं शिक्षण पूर्ण केलंच. म्हणजे विचार करा, फुले एकाच वेळी दोन वेगवेगळ्या जगात जगत होते. एका बाजूला काय तर जातीव्यवस्थेचे अगदी कठोर नियम, जात हेच तुमचं नशीब, शिक्षण फक्त काही लोकांसाठीच. आणि दुसऱ्या बाजूला ते वाचत होते शिवाजी महाराजांबद्दल, जॉर्ज वॉशिंग्टनबद्दल, थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन सारखी पुस्तकं, जिथे समानता आणि स्वातंत्र्याचे विचार होते. हा त्यांच्या मनात सुरू असलेला एक प्रचंड वैचारिक संघर्ष होता. आणि याच वैचारिक संघर्षातून त्यांच्या पहिल्या बंडाची ठिणगी पडली. शिक्षण म्हणजेच बंड. ज्यांना शिकण्याचा अधिकारच नाकारला होता, त्यांनाच शिक्षण देण्याचं बंड. फुलेंना एक गोष्ट अगदी स्पष्टपणे कळाली होती, ती म्हणजे या सगळ्या सामाजिक अधोगतीचं, या गुलामगिरीचं मूळ कशात असेल तर ते आहे अज्ञानात. त्यांची ही प्रसिद्ध कविताच बघा ना, विद्येविना मती गेली. म्हणजे शिक्षणाअभावी काय काय अनर्थ होतो हे त्यांनी अगदी अचूक मांडलंय. आणि म्हणून ज्या वर्षी तो अपमान झाला, त्याच वर्षी 1848 साली त्यांनी एक असं पाऊल उचललं जे त्या काळासाठी अक्षरशः क्रांतिकारक होतं. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंनी मिळून पुण्यात मुलींसाठी आणि ज्यांना अस्पृश्य मानलं जायचं त्या मुलामुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू केली. हा थेट हल्ला होता त्या व्यवस्थेवर जी शिक्षणाला काही लोकांपुरतं मर्यादित ठेवत होती. पण हे काम वाटतं तितकं सोपं अजिबात नव्हतं. विचार करा, सावित्रीबाई जेव्हा शाळेत शिकवायला जायच्या तेव्हा रोज त्यांच्यावर चिखल फेकवायची, दगड फेकवायची, घाण फेकली जायची, शिवीगाळ तर नित्याचीच. हे सगळं बंद करावं म्हणून त्यांच्यावर प्रचंड सामाजिक आणि कौटुंबिक दबाव होता. आणि हा विरोध इतका टोकाला गेला की समाजाच्या दबावापुढे झुकून खुद्द ज्योतिरावांच्या वडिलांनीच त्यांना निर्वाणीचा इशारा दिला. त्यांनी स्पष्ट सांगितलं, एकतर ही शाळा बंद करा, नाहीतर हे घर सोडून निघून जा. आता इथे त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न होता, घर की शाळा? आणि ज्योतिराव सावित्रीबाईंनी एका क्षणाचाही विचार न करता शाळा निवडली. त्यांना स्वतःचं घर सोडावं लागलं. विचार करा, आपल्या ध्येयासाठी किती मोठा त्याग होता हा. पण त्यांचा लढा फक्त शिक्षणापुरता थांबला नाही, तो आता अधिक व्यापक होत होता. अन्यायाविरुद्धच्या लढ्याची व्याप्ती आता वाढत होती. त्यांनी सामाजिक अन्यायाच्या प्रत्येक पैलूला हात घातला. म्हणजे बघा, त्यांनी एकाच वेळी 4 मोठ्या आघाड्यांवर काम सुरू केलं. एक म्हणजे सर्वांसाठी शिक्षण, मुली, अस्पृश्य एवढंच नाही तर कामगारांसाठी रात्रीच्या शाळासुद्धा त्यांनी सुरू केल्या. दुसरं, जातीव्यवस्थेचा नाश. स्वतःच्या घरातला पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. तिसरं, स्त्रीमुक्ती, बालविवाहाला विरोध, विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा. आणि चौथं म्हणजे शेतकरी आणि कामगारांचे हक्क. आता हे सगळं काम विखुरलेलं राहू नये,
त्याला एक संघटित रूप यावं म्हणून 1873 मध्ये त्यांनी स्थापना केली सत्यशोधक समाजाची. नावाप्रमाणेच सत्याचा शोध घेणारा समाज. आणि याचा उद्देश अगदी सरळ आणि स्पष्ट होता. शोषित लोकांना कोणत्याही मध्यस्थाशिवाय, कोणत्याही कर्मकांडांशिवाय मानसिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करणं. या समाजाची तत्त्व इतकी साधी होती, पण त्या काळात ती प्रचंड क्रांतिकारक होती. पहिलं, निर्माता एक आहे, मग त्याची लेकरं वेगवेगळी कशी, म्हणजे सर्व माणसं समान. दुसरं, देवाला प्रार्थना करायला मध्ये कुणी मध्यस्थ नको. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, माणूस जन्माने नाही तर त्याच्या कामाने मोठा होतो. आणि चौथं म्हणजे स्त्री पुरुष सगळे जन्मतः समान आणि स्वतंत्र आहेत. आणि फुले हे फक्त बोलणारे सुधारक नव्हते, तर ते करते सुधारक होते. त्यांनी जे विचार मांडले ते स्वतःच्या आयुष्यात आणले. 1868 मध्ये त्यांनी स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. विधवांच्या मुलांसाठी अनाथाश्रम सुरू केला, जेणेकरून बालहत्या थांबावी. इतकंच नाही तर एका ब्राह्मण विधुरेच्या मुलाला, यशवंतला, त्यांनी स्वतः दत्तक घेतलं. आणि 1888 मध्ये तर शेतकऱ्यांची बाजू मांडायला ते थेट एका ब्रिटिश ड्यूकला भेटायला गेले, तेही एका गरीब शेतकऱ्याच्या वेशात. म्हणजे कृतीतून त्यांनी आदर्श घालून दिला. एवढं निस्वार्थ काम, या आयुष्यभराच्या कार्यामुळे समाजाने त्यांना भरभरून प्रेम आणि आदर दिला. हा होता त्यांच्या सत्याचा वारसा. आणि मग तो दिवस उजाडला. 11 मे 1888. मुंबईच्या जनतेनं ठरवलं की ह्या माणसाच्या कार्याचा गौरव करायलाच हवा. त्यांना एक उपाधी द्यायचं ठरवलं. आणि ती उपाधी होती महात्मा, महान आत्मा. लोकांनी, जनतेने स्वखुशीने दिलेली ही पदवी, त्यांच्या निस्वार्थ सेवेला मिळालेली ही सगळ्यात मोठी पोचपावती होती. महात्मा फुलेंनी एक स्वप्न पाहिलं होतं. एका अशा समाजाचं जो रूढी आणि भेदभावापासून पूर्णपणे मुक्त असेल. पण एक प्रश्न विचारावासा वाटतो, त्यांनी सुरू केलेला तो लढा आज खरंच संपला आहे का?